लोकनेते दिबा पाटील साहेबांचे कार्य हीच त्यांची खरी ओळख होती आणि त्यांचे हे महान कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी वडघर येथे काढले। भूमिपुत्रांचे कैवारी दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या 100व्या जयंतीचे औचित्य साधून वडघर येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि लोकनेते दिबा पाटील साहेब 27 गाव संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। लोकनेते दिबा साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रकल्पग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अर्पण केले। त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात सर्वसामान्य जनतेला उत्तम आरोग्य आणि सेवा मिळावी या उदात्त हेतूने हे शिबिर राबवण्यात आले। या प्रसंगी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, वाय.टी. देशमुख आणि जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन दिबा पाटील साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या शिबिरामध्ये नागरिकांसाठी जनरल चेकअप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, हाडांचे विकार, शंकराय हॉस्पिटलतर्फे डोळे तपासणी, कान, नाक, घसा तपासणी आणि रक्तदान शिबिर अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। परिसरातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, जितेंद्र म्हात्रे, नंदराज मुंगाजी, भाजपचे पश्चिम मंडळ अध्यक्ष उपेश धुमाळ, गजानन पाटील, सुभाष शेठ म्हात्रे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि 27 गाव संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे करणं आवश्यक आहे ते करू आणि दिबा पाटील साहेबांचं नाव पूर्णपणाने विमानतळाला लागल्याशिवाय आपण कोणी स्वस्थ बसणार नाही। आज आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतोय। काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला की रामशेठ ठाकूर साहेबांनी आवाहन केलं आणि प्रकल्पग्रस्तांनी सहकार्य या प्रकल्पाला केलेलं आहे। प्रकल्पही पूर्ण झाला, पुनर्वसनही झालं। आता भरतीचा विषय जो आहे याही बाबतीमध्ये 27 गाव समितीचा आग्रह सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी त्या ठिकाणी लोकांच्या पुढे धरला, आमदार महेश बालदी साहेबांनी धरला। माझ्याकडे परवा गोपीचंद पडळकर आले होते प्रचाराला, कामोठ्याला आले होते, कळंबोलीला आले होते। ते कळंबोलीच्या सभेत भाषण केलं त्यांनी की जरा आमदार साहेब हे सगळे आहेत ते तुमचीच मंडळी आहे, याच्यावर लक्ष ठेवा। म्हणलं साहेब स्थानिक प्रकल्पग्रस्त लागले की हे तर आमचेच आहेत, यांनाही नोकऱ्या देऊ। जेव्हा पहिले 27 गावातल्या लोकांना नोकऱ्या मिळतील त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी देऊ, हे धोरण आपण ठेवलं। काही वेळेला कटुता त्याच्यातूनही निर्माण होते, पण आपली बांधिलकी या भागामध्ये प्रकल्पासाठी ज्यांनी आपल्या भूमीचा त्याग केला, ज्यांनी आपल्या घराचा त्याग केला त्यांच्याशी आहे आणि त्यामुळे त्यांचं पुनर्वसन ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि यामध्ये आम्ही समितीच्या सोबत आम्ही सगळेजण नंदरशेठ भारतीय जनता पार्टी कुठलाही अभिनिवेश ठेवणार नाही, तुमच्या सोबत ठामपणानं या विषयावरती राहील। एक गावामधला प्रकल्पग्रस्त इथं नोकरीला लागला पाहिजे याची आपण सगळे मिळून एकत्र काळजी घेऊ। आमदार महेश बालदीजी हे निवडणुकीचे आमचे प्रमुख असल्यामुळं त्या एका जबाबदारीतून ते रवींद्र चव्हाण साहेबांकडे गेले म्हणून ते या ठिकाणी येऊ शकलेले नाही, पण निश्चितपणानं ही आपल्या सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे। या आपल्या इथे राहणाऱ्या पिढ्या विमानतळाला आपण हे सगळेजण बघणार आहोत। विमानतळ आम्ही नुसता बघून चालणार नाही, त्या विमानतळाच्या बरोबरीनं आमचाही विकास झाला पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना आणि ती पूर्णपणानं आपण या ठिकाणी आपली जबाबदारी म्हणून पार पाडू। या शिबिराला येणारे सगळे या परिसरातले नागरिक अगदी उल्हानोड पासून सगळे नागरिक आलेले आहेत, येत आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून रुपेश धुमाळ यांनी संकल्पना मांडली की आपण आरोग्य शिबिर ठेवू, वेगवेगळ्या पद्धतीच्या तपासण्या त्या माध्यमातून होतील। या सगळ्या मंडळींना दिबा पाटील साहेब, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना दिबा पाटील साहेब किंवा इथे राहायला आलेले हे जे नवीन नागरिक आहेत त्या सगळ्यांना दिबा पाटील साहेब त्यांचा त्याग त्याची आठवण करून देणाऱ्या प्रतिमा ही या व्यासपीठावरती लावण्यात आलेल्या आहे। अतिशय समयसूचक अशा पद्धतीचं व्यासपीठाचा बॅनर आणि हा कार्यक्रम त्या सगळ्या आयोजनाबद्दल मला सगळ्यांनी बोलण्याचा अधिकार दिला। त्यामुळे या सगळ्यांच्या वतीनं तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांचं आयोजनामध्ये ज्यांचा सहभाग आहे त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो। आज लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या 100व्या जयंतीनिमित्त
रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि लोकनेते दिवा पाटील सततगाव संघर्ष समिती यांच्या मार्फत आयोजित आरोग्य शिबिर केलेले आहे। या आरोग्य शिबिरासाठी आपले लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर साहेब, जयंत म्हात्रे साहेब, वायटे अप्पा, आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोली, प्रीतमदादा म्हात्रे अशा मान्यवरांची आपल्याला ज्या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली आहे, याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला मी संकल्पना सांगतो। ही संकल्पना करत असताना आज दिवा पाटील साहेबांची 100वी जन्मशताब्दी, या शताब्दी निमित्त आज आपण इथे आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे। या आरोग्य शिबिरामध्ये रक्तदानाचे कमीत कमी साहेब आम्ही कन्सेप्ट घेऊन तर 150+ इथे आज रक्तदान होणार आहे। सोबतच मोफत डोळ्यांचे जे मोतीबिंदू असतो त्याच्यावर जी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, हे देखील इथे मोफत ठेवलेलं आहे। नाक, कान, घसा ही तपासणी ठेवलेली आहे। हीच तपासणी या जन्मशताब्दीच्या निमित्त ठेवलेली आहे। याच्यातली थोडी पार्श्वभूमी साहेब सांगू इच्छितो की या लोकनेते दिवा पाटील 27 गाव संघर्ष समितीमार्फत रामशेठ ठाकूर साहेबांचा मोलाचा सहकार्य झाल्यामुळं आज 750+ हाऊसकीपिंगमध्ये आणि शिक्षित अशी पदवीधरांची भरती, वेगवेगळ्या यांच्या भरती 1200+ भरती आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये झालेली आहे। ज्या विमानतळाला आपल्याला लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव लावायचं आहे, आज इथे जमलेली सर्व मंडळी या आंदोलनात सहभागी होती। प्रत्येकावर वेगवेगळ्या केसेस आहेत, अद्यापपर्यंत नाव लागलं नाही। ही जी चुलबुल चालवणारे आहेत त्यांना एक सांगायचं आहे, काल पण जे मुख्यमंत्री आले आणि त्यांनी देखील सांगितलंय की लवकरच आम्ही लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊ आणि याच्यावर आमचा सर्वांचा ठाम विश्वास आहे आणि या मताशी आम्ही सर्वजण सोबत आहोत। या 27 गाव कमिटीला आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांचा मोलाचा सहकार्य मिळाल्यामुळं जी मुलांची लोकल भरतीमध्ये जी ट्रेनिंग होते ते ट्रेनिंगसाठी मोफत हॉल, मोफत त्यांचे फॉर्म भरण्यासाठी ऑफिस, या सर्व गोष्टी केल्यामुळं इथल्या 27 गावातील प्रकल्प असताना या विमानतळामध्ये लोकल भरतीमध्ये 100% प्राधान्य मिळालं। हे लोकनेते दिवा पाटील 27 गाव कमिटी आणि रामशेठ ठाकूर साहेब यांच्या सहकार्यामुळे झालेलं आहे। याच पद्धतीनं हे कार्य करत असताना साहेब एक लक्ष केंद्रित करू इच्छितो की बरीच जण आता दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागणार नाही, दुसरंच काहीतरी येते अशा बऱ्याच अफवा पसरवत असतात। परंतु आम्हाला 27 गाव कमिटीला हे ठाम विश्वास आहे की आपण लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव विमानतळाला देणार आणि लवकरात लवकर लागणार, याच्यावर आमचा विश्वास आहे।